पोरांनो इकडे लक्ष द्या. आज ही घरची मोटर असते आपली, जी वॉटर पंपिंगला आपण यूज करतात, त्याच्याबद्दल एक छोटासा फंडा तुमचा क्लिअर करतो. लक्ष देऊन बघा, ठीक आहे. हे बघा रे, ही आपल्या घरची नॉर्मल मोटर, ज्याचं काम काय, पाणी ओढणे, ज्याला वॉटर पंपिंग ऍप्लिकेशनसाठी यूज केलं जातं. ऍक्च्युली या मोटरचं नाव आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर, पण ऍक्च्युली याचं खरं नाव आहे सिंगल फेज कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर इन इंडक्शन मोटर. तुम्हाला पण माहित आहे की मोटरचा बाहेरचा लेआउट असंच असतो. याला एक लिफ्टिंग आहे असतो, इकडून एंड कव्हर असतं, हा स्टेटरचा पार्ट आहे, याला इनपुट टर्मिनल बॉक्स म्हणतात, याला कॅपॅसिटर, कोणी कोणी याला कंडेन्सर म्हणतं, आणि इकडे एक इम्पेलर आहे इनपुट आणि आउटपुटसाठी पाण्यासाठी. ठीक आहे. आता सगळ्यात मेन रोल आहे ह्याचा. कंडेन्सर का वापरतात, कंडेन्सर का वापरतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो मुलांना. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न असतो की कुठल्याही सिंगल फेज इंडक्शन मोटरच्यावर कंडेन्सरचा वापर का केला जातो. मॅक्झिमम मुलांना हेच माहित नाही की कंडेन्सरचा वापर का केला जातो, जो मी तुम्हाला दाखवला. थोडं एक साध्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करतो, लक्ष देऊन ऐका. फॅरेडे लॉ नुसार प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आपली जी सिंगल फेज इंडक्शन मोटर असते, जी आपण घरी यूज करतो, ती एसीवर चालवतो, बरोबर आहे. प्रॅक्टिकली बघायला गेलं इनिशियली ही मोटर नॉन सेल्फ स्टार्ट म्हणून ऍक्ट होते. म्हणजे मोटरला आपण सुरू करता आणि विदाऊट कंडेन्सर, समजा वरचं जी डब्बी असते ना पांढरी, तुम्ही जर ती काढून टाकली तर मोटर फक्त कुदते लाईक. पण मोटरला फिरायला जो टॉर्क पाहिजे असतो, एक एक्स्ट्रा मेकॅनिकल फोर्स, तो मोटरला भेटत नाही. तर बघायला गेली इनिशियली तर इंडक्शन मोटर तर नॉन सेल्फ स्टार्ट आहे. मग असं काय जुगाड करता येईल की ती मोटर सेल्फ स्टार्ट झाली पाहिजे. नियमानं बघायला गेलं तर ते बी सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये जी वाइंडिंग असते, याच्यामध्ये स्लॉट असतात, त्याला स्टेटर स्लॉट असं म्हणतात. स्टेटर स्लॉटच्या मध्ये एक वाइंडिंग असते, ज्याला स्टेटर वाइंडिंग म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे स्टेटर वाइंडिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करते. स्टेटर वाइंडिंग जे आहे, स्टेटर वाइंडिंगला आपण बाहेरून सप्लाय देतात सिंगल फेजचा, फेज आणि न्यूट्रलच्या फॉर्म मध्ये स्टेटर वाइंडिंग एनर्जाइज होते, मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते. पण ही जी मॅग्नेटिक फील्ड असते ती पल्सवेटिंग मॅग्नेटिक फील्ड असते. पल्सवेटिंग मॅग्नेटिक फील्ड सफिशियंट नसते की मोटरला स्टार्टिंग टॉर्क क्रिएट करायला. सो एक रिझन आहे, ज्याच्या मागे एक थेरी पण लपलेली आहे, ज्याला आपल्या टेक्निकल लँग्वेजमध्ये डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरी असं म्हणतात. मग अशी कोणती मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असते जेणेकरून मोटर सेल्फ स्टार्ट होऊ शकते, मोटर पिकअप उचलू शकते आणि मोटर पळू शकते, म्हणजे फिरू शकते. तर जी मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असते ना, ती मॅग्नेटिक फील्ड जी पाहिजे असते, जरा लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करा. पल्सवेटिंग मॅग्नेटिक फील्ड याला बिलकुल चालत नाही. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड पाहिजे असते, ज्याला आपण आरएमएफ म्हणता. मग असं काय जुगाड करता येईल की आरएमएफ तयार व्हायला पाहिजे, तर स्टेटर वाइंडिंग सोबत अजून एक वाइंडिंग जोडली जाते, ज्याला स्टार्टिंग वाइंडिंग म्हणतात. आणि त्या सिरीज मध्ये हा कॅपॅसिटर जोडला जातो. मग कॅपॅसिटर जोडल्यामुळे सगळ्यात पहिला फायदा होतो की फेज शिफ्ट जनरेट होतो 90 डिग्रीचा. बरं, म्हणजे पहिलं जो मोटरमध्ये एकच करंट होता, स्टेटर वाइंडिंगचा करंट, आता मोटरमध्ये दोन करंट आहेत, कारण तुम्ही दोन वाइंडिंग वापरताय आणि दुसऱ्या वाइंडिंगच्या सेरीजमध्ये तुम्ही कॅपॅसिटर पण जोडताय. सो जो करंट आहे त्याच्या करंटचे झाले दोन तुकडे. सो फेज शिफ्ट क्रिएट झाला आणि इथे जी मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते ती मॅग्नेटिक फील्ड असते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते, हा रोटरच्या वाइंडिंगला जाऊन किंवा रोटरच्या बारला जो लिंक करते आणि फॅरेडे लॉ नुसार एक फोर्स जनरेट होतो. आता मग कॅपॅसिटर लावल्यामुळे फायदा काय होतो, लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिला फायदा, जो टॉर्क मोटरला भेटत नव्हता, तो टॉर्क मोटरला सफिशियंट टॉर्क भेटतो आणि मोटर फिरायला सुरुवात होते. मग तो विषय हे महत्वाचा नाही की ते क्लॉकवाईज फिरेल का अँटी क्लॉकवाईज, कारण आपल्याला मोटरला सेल्फ स्टार्ट करायचंय. सो या कंडेन्सरचा पहिला फायदा, हा मोटरला डबल शिफ्ट किंवा एक फेज शिफ्ट जनरेट करतो, आरएमएफ तयार करायला मदत करतो. दुसरा फायदा, मोटरला सेल्फ स्टार्ट करतो. बरं, सेल्फ स्टार्ट हे सगळ्यात मेन फंक्शन आहे. तिसरा फायदा आहे का, हो, जर तुम्ही कॅपॅसिटर जोडताय, तुम्हाला माहिती आहे मोटर इंडक्टिव्ह लोडमध्ये मोडतो, सो लॅगिंग करंट तयार होतो. सो कुठे ना कुठे पॉवर फॅक्टर आपला गडबडतो. मग कॅपॅसिटर लावल्यामुळे एक लिडिंग करंट जनरेट होतो, त्याच्यामुळे कुठं ना कुठं मोटरचा पॉवर फॅक्टर बॅलन्स राहतो. पॉवर फॅक्टर बॅलन्स राहिल्यामुळे काय होतं, ऍक्टिव्ह पॉवर वाढते आणि रिएक्टिव्ह पॉवर कमी होतो, तुम्हाला पण माहिती आहे. आणि चौथा फायदा म्हणजे काय, जर कंडेन्सर तुम्ही वर वापरताय तर टॉर्क मेंटेन राहतो. माहिती हा टॉर्क जो सुरुवातीला लागतो तो असतो स्टार्टिंग टॉर्क, आणि मोटर फिरत असताना पाणी कमी जास्त होतं बघा, व्हायब्रेशन्स, तो असतो रनिंग टॉर्क. मग हे कंडेन्सर कोणतं असतं, ऍक्च्युली जर तुम्ही फक्त कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर वापरत असाल तर इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटरचा वापर केला जातो. जर कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर असेल तर ऑइल फील्ड कॅपॅसिटर असतं. पण जर तुम्हाला तो कॅपॅसिटर बदलायचाच नसेल तर मोस्ट ऑफ द मोटरमध्ये ऑइल फील्ड कॅपॅसिटर वापरला जातो. हे दोन प्रकारचे कॅपॅसिटर मोस्ट ऑफ द टाइम इंडक्शन मोटरवर जोडलेले जातात, सेल्फ स्टार्ट करण्यासाठी, मोटरचा टॉर्क वाढवण्यासाठी. सो कुठल्या पण टेक्निकल राऊंडमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर हा क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारला तर नक्कीच त्याचं साध्या सोप्या भाषेमध्ये उत्तर द्या. याचे रिलेटेड तुम्हाला काही क्युरी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. पण जाता जाता मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे, बघूया प्रश्नाचं उत्तर तुमच्यापैकी कोणी मला देऊ शकतं का, ठीक आहे ना. जरा मी सांगतो, लक्ष देऊ नका.
माझा प्रश्न असा आहे की समजा ही सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे, बरोबर आहे. आता या मोटरचं कामच काय, वॉटर पंपिंग करणं. जेवढे नंबर ऑफ फ्लोअर वाढतील तेवढी मोटरची एचपी रेटिंग वाढते. काय आहे की मोटरची जी रेटिंग असते ना ती एचपी मध्ये असते, हॉर्स पॉवर. नाव माय क्वेश्चन इज दॅट की मोटरची रेटिंग हॉर्स पॉवर मध्येच का मोजली जाते. बघू तुमच्यापैकी कोणी आन्सर प्रॉपरली कमेंटमध्ये करू शकतं का. जो आन्सर प्रॉपरली कमेंटमध्ये करेल नक्कीच त्याचं मी नाव व्हिडिओमध्ये घेईल, म्हणजे घेईल. धन्यवाद.